गोविंद
रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथं वरपुण्डरीकाय दातं समागत्य तिष्ठन्तमानन्दं परब्रह्मलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गाकुरु तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज वे करावे विना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद विठ्ठल विठ्ठल मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भी करावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू अर्थात जगद्गुरु तुकोबारायांचा मनाला काम सांगणारा आणि मनाला जे काम सांगितलं त्या कामाच्या संबंधाने याचना करणारा त्या कामाच्या संबंधाने भीक मागणारा हा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मनाला एक गोड काम सांगतात, करी हेची काम अगदी चकारानं सांगतात। तुकोबाराय म्हणतात मना तुला हेची काम करायचं आहे। कोण तर मना जपे राम 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 मना जप करायचा आहे। हे बघ म्हणा तुला हा छंद देखील लागला पाहिजे। लागो हाची छंद मना गोविंद गोविंद मना एवढं मागणं तुझ्याकडे आहे, माझी एवढी याचना तुझ्याकडे आहे, आज मी दीन होऊन तुला भीक मागत आहे असं तुकोबाराय म्हणतायत। तुगा म्हणे मना एवढी जी भीक आहे की नाही म्हणा तू देऊन टाकावी। राम नामाचा जप म्हणा गोविंद गोविंद छंद म्हणा एवढी भीक तू देऊन टाकावी। तुका म्हणे म्हणा मज भी करावी दिना विठ्ठल
अभंग आहे. तो अभंग आपल्या सर्वांच्या समोर गायला. अभंगाचा जो काही सरळ सरळ अर्थ आहे तो सरळ सरळ अर्थ देखील आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. माझ्या भगवंताच्या कृपेने जो वेळ आपणास प्राप्त आहे त्या वेळेमध्ये मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने या ठिकाणी या अभंगावरती चिंतन करायचं आहे. पण त्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा, आपलं हे पावन पवित्र टेंभुरदरा नावाचं गाव, बरोबर ना? हा, तुम्ही चुकीला चूक म्हणा, बरोबरला बरोबर म्हणा, कारण पहिल्यांदाच नांदायला आलोय तुमच्याकडे. उद्धव महाराज, तुमच्याकडे येती जाती प्रकार असतो का? नाही का? येती जाती प्रकार नाही का? तुम्हाला माहिती, आमच्या मराठवाड्यामध्ये, तुम्ही विदर्भात येतात ना, मराठवाड्यामध्ये नवीन नांदायला आल्याच्या नंतर येती जाती प्रकार असतो बघा. हा, तसं येती जाती आणखी माझी झालेली नाही, पहिल्यांदाच नांदायला आलोय. त्यामुळे विचारलेलं, बरं हे आपलं पावन पवित्र टेंभुरदरा नावाचं गाव, आणि आपल्या या पावन पवित्र टेंभुरदरा नावाच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा पवित्र अखंड हरिनाम सप्ताह जवळ जवळ 60 वर्ष आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला पूर्ण होत आहेत. महाराज, ही साधी घटना नाही, ही साधारण गोष्ट नाही. अलीकडच्या काळाला संसार टिकना गेलेत माणसांचे 10 वर्ष, बरं का? लक्षात घ्या. हा, नवीन लग्न झालं तर 5-10 वर्षात इकडं तिकडं घटस्फोट. महाराज, 60 वर्ष तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या गावामध्ये संपन्न करत आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला लाख लाख धन्यवाद दिले पाहिजेत महाराष्ट्र गुरुधराकर. आज माझा योग चांगला, आज माझा योग चांगला म्हणावा लागेल. अतिशय जुनाट असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगायोगाने या वर्षी ही 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. खऱ्या अर्थानं हा माझ्या जीवनातला खूप चांगला योग आहे. आपल्या गावचे महाराज, आपल्या गावचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, माझे जीवलग मित्र, प्रसिद्ध भागवत कथाकार, प्रसिद्ध कीर्तनकार उद्धव महाराज यांच्या संपर्कातनं, त्यांच्या माध्यमातनं हा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला. त्यासाठी उद्धव महाराजांना खरं पहिल्यांदा धन्यवाद दिले पाहिजे, त्यांना वंदन आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी 7व्या दिवशी ही कीर्तन सेवा संपन्न होत असताना सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. हे फास्ट मृदंग वादक कार्तिक महाराज ते उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर इकडं दिगंबर महाराज पाटील, त्यांना ते विठाळ्याला होते का? हा, दिगंबर महाराज पाटील, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर नामदेव महाराज, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आळंदीकर किशोर महाराज, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. गजानन महाराज, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. मला वाटतं माईक वरचे झाले, म्हणजे माईक वरचे नाव घेतले पाहिजे, बरोबर? हा, आता राहिले तर 2-3, त्यांना तरी कशाला नाराज करायचं. टेंभुरदराकर भीमराव महाराज, आपल्याच गावाचं वैभव भीमराव महाराज, त्यांना देखील धन्यवाद. यांचं यशवंत महाराज, त्यांना देखील धन्यवाद. राम महाराज, त्यांना देखील धन्यवाद. पुंडलिक महाराज, त्यांना देखील धन्यवाद. मिनेकरी यादव महाराज, त्यांना देखील धन्यवाद. चौकदार तर लाखात एक आणलाय महाराज. चौकदाराचा तर नादच खोळा. इथलेच आहेत का तुम्ही? हा, खरं. हा, अशी चौकदार आहेत. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. पेटीवादक मामा देखील खूप गोड आहेत. समोर शूटिंग सुरू आहे. पुन्हा युट्यूबला का कीर्तन लाईव्ह आहे का? लाईव्ह सुरू आहे का? अवघडच आहे मग. असं कटिंग करून टाकायचं, काय अडचण नाही. हा, युट्यूब वाले आहेत, शूटिंग सुरू आहे, त्यांना धन्यवाद. आणि मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व मायबाप श्रोते मंडळ टेंभुरदराकर आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांना वंदन करतो. आणि मला जेवढा वेळ प्राप्त आहे तेवढ्या वेळेमध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल
लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंग अतिशय गोड आहे. ऐका, या अभंगामध्ये तुकोबारायांनी काय केलं आहे? या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मनाकडे याचना केलेली आहे. ऐका, मनाला मागितलेलं आहे. विषय असा असतो की ज्याच्याकडे मागायचं असतं का नाही त्याच्याशी अगोदर बोलावं लागतं. आणि वाक्य लक्षात घ्या, कोणाशी बोलण्यासाठी कुठं गेलं पाहिजे इथून तर सगळे विषय सुरू होत असतात. हे अगोदर कळावं की कोणाशी बोलण्यासाठी आपण कुठं गेलं पाहिजे. ऐका, हा, ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्याशी बोलावं आणि कोणाशी बोलण्यासाठी कुठं जावं हे अगोदर कळावं. ऐका, ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं कुठं गेलं पाहिजे? चुलीच्या समोर जाऊन बसलं पाहिजे. बरोबर? चूल कळते का नाही? चुलच आता राहिली नाही. आता चुलीची जागा घेतली कोणी? गॅस न. आता कसं आहे बघा, सगळा हा यंत्राचा काळ आलेला आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी मशीन येईल. प्रत्येक गोष्टीसाठी बघा, आता कपडे धुण्यासाठी देखील मशीन आलो. त्याला काय म्हणते तुमच्याकडे होतं महाराज? वॉशिंग मशीन. बरोबर? सगळीकडे एकच नाव आहे त्याला, वॉशिंग मशीन. हा, ऐका, हो, भांडे घासायचे देखील मशीन आले. आता सगळं आहे ना, भांडे घासायचं देखील मशीन आले. ऐका ना, स्वयंपाक करायचं देखील मशीन आलंय. आता फक्त एकच मशीन यायचं राहिले. कोणतं? माणूस त्याच्यात घातला की तो जेवणच बाहेर पडला पाहिजे. तेवढं एकदा मशीन आलं बस कल्याणच झालं आपलं. असलं मशीन सप्त्यात लय कामाला येईल बघा. तुम्ही म्हणाल का? आमच्यासारखा महाराज आला, उचलायचा मशीनीत घालायचा. काय खायचं ते खाय. आज मी कसलं टेन्शन दिलं नाही तुम्हाला. मी आरती कीर्तनालाच उभा राहिलो. बरोबर का नाही? नाही तर अवघड असते. आम्हाला तुपच पाहिजे, आम्हाला तेलकटच नको, असंच पाहिजे. मग कामाला येईल का नाही हे मशीन? ऐका, आणि दुसरं हे मशीन लग्न समारंभामध्ये कामाला येईल. लग्न समारंभामध्ये हे मशीन ठेवायचं. आला पाहुणा की मशीनमध्ये घालायचा आणि त्याच्यात पुन्हा एक व्यवस्थित बटन ठेवायचं. लाल बटन, चपटीच मिळाली पाहिजे. त्यानं नाचतच बाहेर आला पाहिजे. विठाला विठाला माझा मुद्दा फक्त एवढा आहे, ज्याला जगाशी बोलायचं आहे का नाही त्याला काय केलं पाहिजे? ऐका, त्यानं चौकाचा स्वीकार केला पाहिजे, चुलीचा नाही. त्यानं गॅसचा स्वीकार केला नाही पाहिजे, त्यानं चौकाचा स्वीकार केला पाहिजे. अर्थात जगाशी बोलायचं असेल तर तुम्हाला चौकामध्ये यावं लागेल. बघा, तुम्ही किती मोठे विरक्त साधू संत महात्मे असू द्या, ज्यावेळेस जगाशी बोलले का नाही त्यावेळेस ते चौकातच आले. इथं श्रीमद भागवत सप्ताह, संगीतमय श्रीमद भागवत कथा सुरू आहे. लक्ष द्या, शुकांसारखे विरक्त, शुकांसारखे एकांत जीवी असे साधू पुरुष आपल्याला दुसरे सापडतील का? नाही. पण ते ज्यावेळी जगाशी बोलतात की नाही, कुठे येतात? चौकामध्ये येतात. तो गंगेचा काठ असेल, गंगेच्या काठी आल्याच्या नंतर तिथं हजारो साधू संत महात्मे असतील, तिथं परीक्षित बसलेला असेल. अर्थात जगाशी जर बोलायचं असेल ना तर एकांताचा उपयोग नाही. जगाशी जर बोलायचं असेल ना गुहेचा उपयोग नाही, डोंगरदऱ्यांचा उपयोग नाही. त्यासाठी चौकातच यावं लागतं. आणि साधू समाज, संत समाज ज्या ज्यावेळी जगाशी बोलले का नाही त्या त्यावेळी चौकातच आले. आणि चौकात येऊन बोलले काय? उभारेला कुठे यावं लागेल? चौकामध्ये यावं लागेल. झाला माझा मुद्दा. आता पुढे ऐका, संतांशी बोलायचं असेल तर कुठं जावं लागेल? साधनेत जावं लागेल महाराज. संत ही एक अवस्था आहे आणि अवस्थेशी बोलायचं असेल तर अवस्थेच्या जवळपास तरी जावं लागतं. त्यामुळे संतांशी बोलायचं असेल तर साधनेमध्ये जा, जगाशी बोलायचं असेल तर चौकामध्ये जा, आणि देवाशी बोलायचं असेल तर देवाच्या द्वारामध्ये जा. ठाकोर से द्वारे
उभा याचक विकारी. मुद्दा असा आहे की या अभंगामध्ये तुकोबा मनाकडे याचना करायले, मग मनाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे हे कळणं महत्वाचं आहे की नाही. इथं जगाचा विषय नाही, इथं संतांचा विषय नाही, इथं देवाचा विषय नाही, इथं विषय आहे कोणाचा? मनाचा. बरोबर की नाही. मग मनाकडे याचना आहे, मग ज्याच्याकडे याचना करायची असते ना त्याला अगोदर बोलावं लागतं, आणि मग मनाकडे जर याचना आहे तर मनाला बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे हे कळणं महत्वाचे. अभंगाचा विचार केला तर, आणि त्याचं उत्तर असं आहे, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. मनाशी जर बोलायचं असेल ना तर काय करावं लागेल? एकांताचा स्वीकार करावा लागेल. जोपर्यंत आपण एकांताचा स्वीकार करणार नाही तोपर्यंत मनाशी बोलणं होणार नाही. एकांताचा स्वीकार केला रे केला की काय होतं? तुका म्हणे होय मनाचे संवाद, तुका म्हणे होय मनाचे संवाद, तुका म्हणे होय मनाचे संवाद, तुका म्हणे होय मनाचे संवाद. आपुराची वाद आपणाशी, आपुराची वाद आपणाशी, आपुराची वाद आपणाशी. कळालं आपल्याला? कळालं ना? तुम्ही म्हणा हलवा 11 वाजेपर्यंत हो म्हणायचं, काही कळो वाचवा नाही कळो काय असतं बघा, मला बरं वाटतंय. दुसरं काय? आणि मग 11 वाजेपर्यंत आपलं कीर्तन चलत राहते. हा कळालं तुम्हाला? कळालं. मनाशी बोलण्यासाठी कुठे गेलं पाहिजे? बोला बोला, कुठे गेलं पाहिजे? एकांतामध्ये गेलं पाहिजे. आता तुम्ही मला असं विचाराल, महाराज गरजच काय एकांतामध्ये जायचं आणि उगाच मनाला बोलायचं? काय गरज आहे? आम्ही लोकांमध्ये राहतो, जगामध्ये राहतो, त्यामुळे चौकामध्ये जाऊ आणि बोलू. संत देखील आमच्यासाठी महत्वाचे आहेत, त्यामुळे आम्ही साधने जाऊ आणि बोलू. देव देखील आमच्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही देवाच्या द्वारामध्ये जाऊ आणि बोलू. पण हे मन नावाची भानगड कशाला आमच्या समोर आणून ठेवताय? कशाला या मनाला बोललं पाहिजे अगोदर ते सांगा. बसल्या बसल्या एखाद्याला प्रश्न पडेल, आणि पडतात महाराज प्रश्न. बरं का तुम्हाला प्रश्न पडत नाहीत असं नाही, खूप सारे प्रश्न पडतात. हो कालच एक जण मला कीर्तनात काय म्हटलं माहितीये का? कीर्तनामध्ये उठूनच मला म्हणाला, महाराज एक प्रश्न आहे माझा. मी म्हणलं विचार. ते म्हणे काय नाही, तुम्ही जी कंबर जी उपरण्याला बांधलेली आहे ती का बांधलेली आहे सांगा. प्रश्न पडतो ना, पडत नाही का? बघा काय प्रश्न पडलाय. तुम्ही जी कंबर जी बांधलेली आहे ना उपरण्यानं बांधली का नाही कंबर, तुम्हाला का बांधलेली आहे? महाराज मला काही याचं उत्तर माहितीच नव्हतं, पण आता त्याला तो उत्तर द्यायलाच पाहिजे होतं. बरोबर का नाही? आणि कीर्तनामध्ये त्याने प्रश्न विचारलेला होता, मी दिलं उत्तर ठोकून. म्हटलं काय आहे? नेसलेलं धोतर फेटलं नाही पाहिजे म्हणून. हा बस. काय काय बोलता काय आता? बरोबर का नाही? तसं एखाद्याला प्रश्न पडू शकतो की काय गरज काय आहे या मनाला बोलण्याची, या मनाकडे बोलून काहीतरी याचना करण्याची, काहीतरी मागण्याची काय गरज आहे? काय गरज नाही ना. मग का त्याचं उत्तर देतो. ऐका, विषय असा आहे की मुरुदराकर, मानवाला जर आनंद पाहिजे असेल, मानवाला जर सुख पाहिजे असेल, मानवाला जर समाधान पाहिजे असेल तर मन स्थिती व्यवस्थित असल्याशिवाय माणसाला सुख समाधान आनंद या गोष्टी प्राप्त होत नसतात. एक साधं वाक्य सांगतो ना, ऐका. आनंद हा जो विषय आहे का नाही, हा परिस्थितीचा विषयच नाही महाराज. आनंद हा जो विषय आहे ना, हा मनस्थितीचा विषय आहे. आपली परिस्थिती किती चांगली आहे यापेक्षा आपली मनस्थिती कशी आहे आनंदासाठी हा विषय फार महत्वाचा आहे. परिस्थिती आपली खूप व्यवस्थित आहे, खूप व्यवस्थित आहे, पण मनस्थिती जर व्यवस्थित नसेल तर उपयोग नाही ना महाराज. तुमच्याकडे लाखो रुपये असू द्या आणि तुमचं जर मन जर व्यवस्थित नसेल ना, काय उपयोग आहे महाराज? तुम्ही बघा ना, आता आपले मनच असले झालेले आहे, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन. असं जर मन असेल, किती जरी परिस्थिती चांगली असली तर काय उपयोग आहे महाराज? हो एवढं अवघड झालेलं प्रकरण बघा. 2-4 जण उभं माणसं असे बोलत बसलेले असावेत. बघा ऐका बरं, मनस्थिती या विषयावरती बोलतोय. 2-4 जण माणसं उभं बोलत बसलेले असावेत आणि आपण तिथून जावं. तिथून जात असताना त्याच्यातल्या एकानं फक्त आपल्याकडे बघावं. बघितल्या बरोबर आपण रात्रभर झोपत नाही. झोपतो का? नाही. एकच विचार करतो, बहुतेक माझ्याविषयी बोलत होते, मग काय काय बोलले असतील माझ्याविषयी, काय काय चर्चा झाली
काही असतील माझ्याविषयी, रात्रभर झोपत नाही, सकाळी अटॅक येतोय. हा, मनस्थिती जर व्यवस्थित नसेल ना, अहो काय उपयोग आहे? आनंद कधी मिळूच शकत नाही. मनस्थिती विषय फार महत्वाचा आहे महाराज. परिस्थिती कशी आहे आनंदासाठी हा विषय महत्वाचा नाही, तुमची मनस्थिती कशी आहे आनंदासाठी हा विषय महत्वाचा आहे. बघा, ज्याची मनस्थिती व्यवस्थित असते का नाही त्याची मस्ती कायम राहते, आणि ज्याची मस्ती कायम राहते का नाही त्याची हस्ती कायम राहते. बघा, वाक्य कळालं तर तुम्हाला. ऐका, जर कोणाला वाटत असेल ना आपली हस्ती कायम राहिली पाहिजे, हस्ती कायम राहण्यासाठी मस्ती कायम असावी, आणि मस्ती कायम राहण्यासाठी मनस्थिती व्यवस्थित असावी. समोर एक रामचरित मानसामधलं कथानक आणतो, म्हणजे हा सगळा प्रसंग तुमच्या लक्षात येईल. रामचरित मानसामध्ये गोड कथानक आलेलं आहे. काय झालं बघा, प्रभू रामचंद्रजींची धर्मपत्नी अर्थात मा सीतेचं दुष्ट रावणानं अपहरण केलेलं आहे. आता हा शब्द जास्त कळत नाही म्हणून म्हणावं लागतं मा सीतेचं दुष्ट रावणानं हरण केलं. हरणही कळत नाही, लोक म्हणतात गोरं केलं का हिरवं केलं का काळं केलं. त्याच्यामुळे साधं सरळ बोलू का, रावणानं मा सीतेला किडनॅप केलं. हे कळतंय का नाही तुम्हाला? टिंबुर्जरा हे कळतंय का नाही तुम्हाला? हा, ऐका. आणि मग मा सीतेचा शोध घेण्यासाठी चहू दिशेला निघाले कोण? वानर. आणि चहू दिशेला ज्यावेळेस वानर निघाले का नाही, सगळे वानर काय म्हणू लागले माहिती का? चला कुठं सीतेला शोधायला, चला कुठं सीतेला शोधायला. नवलय महाराज, एकाही वानराला प्रश्न पडला नाही नेमकी सीता दिसते कशी. यांना माहिती जिंदाबाद कार्यकर्ते, जिंदाबाद कार्यकर्ते कळतात ना. हा, त्यांना काही घेणं नसतं देणं नसतं, फक्त जय हो म्हणायचं. हे सगळे वानर म्हणू लागले काय, चला की सीतेला शोधायला. पण कुणालाच प्रश्न पडला नाही सीता नेमकी दिसते कशी, ऐका सीतेची ओळख काय, सीता ओळखायची कशी, कोणालाच प्रश्न पडला नाही. पण तिथं एक बुद्धिमान वानर होते, बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतरायांना पडला बरं प्रश्न. हनुमंतराय रामचंद्रजींकडे आले, रामचंद्रजींना म्हणाले मालक तुम्ही मा सीतेचा शोध घेण्यासाठी आम्हाला पाठवताय, पण मा सीता ओळखायची कशी, एखादी ओळख सांगा की. आणि मग रामचंद्रजींनी खूप गोड ओळख सांगितली. बघा, रामचंद्रजी म्हणतात जेत सीतेची वसती घडे, राम राम समरती झाडे, पाषाणही खडे सदा सर्वदा, श्रीराम श्रीराम. रामचंद्रजी म्हणतात जिथं सीता असेल का नाही तिथली दगड राम राम म्हणत असतील. ऐका बरं, रामचंद्रजी सांगतात हनुमंतरायांना जिथं सीता असेल का नाही तिथली वृक्ष राम राम म्हणत असतील, तिथली खडे राम राम म्हणत असतील. अनुमान करा महाराज, ऐका, सीता जिता आहे तिथली जर दगड राम राम म्हणत असतील, सीता जिता आहे तिथली जर वृक्ष राम राम म्हणत असतील, तर सीता किती राम राम म्हणत असेल याचा विचार करा, अनुमान करा. सीता किती राम राम म्हणत असेल. असू द्या, चला जाऊ द्या. ओळख कळाली, आणि ओळख कळाल्याच्या नंतर हे सगळे जे वानर आहेत का नाही सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले. पण रामचरित मानसामध्ये कथा अशी आहे, यांना सीता सापडली नाही, पण यांची शांती मात्र पळून गेली. हा, यांचं सुख मात्र पळून गेलं, यांचं समाधान मात्र पळून गेलं, यांचा आनंद मात्र पळून गेला. यांचा चेहरा बघितल्याबरोबर असं वाटू लागलं गावातल्या सगळ्या गौऱ्या आणल्यात आणि यांच्याच चेहऱ्यावर आणून फोडल्या. तुकोबारायांचं स्पष्ट प्रमाण आहे. तुकोबारा काय म्हणतात, काही काही चेहरे असे दिसतात महाराज, असं वाटतं गौरी आणली यांच्या तोंडावर आणून